नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो असं होणार आहे की आता जानकीने मात्र सर्व सत्याचा उलगडा करून आता नानांनी मात्र घरी आल्यानंतर एक अशी जी घटना आहे ती कोर्टात सांगितलेली होती, म्हणजे कोर्टात ते खोटं बोलले होते। ती म्हणजे आता ऐश्वर्याने त्यांना ढकलून दिलं होतं, तरीसुद्धा आता ऐश्वर्या इतकं खोटं बोलत असते आणि खोटं बोलून पुन्हा ती आता सर्वांना तिला असं वाटतं की मी सर्वांना फसवेल आणि सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवतील, म्हणून ती शर्वरी, सारंग आणि सुमित्रा यांच्या पुढे येत असते। परंतु आता सुमित्रा तिच्या सन 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 अशा 2-3 कानामागे देते आणि ऐश्वर्या मात्र आता जे काही खोटं बोलत आहे तर त्या खोट्याचा मात्र आता जानकीला खूप राग येतो। आता नानांनी सत्य सांगितल्यानंतर मात्र जानकीला एक खूप मोठा असा क्ल्यू मिळालेला असतो आणि जानकीला आता नानांचा आधार मिळतो, कारण जे सत्य आहे ते शेवटी सर्वांसमोर आलेच। तेव्हा आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की या घरात तुला राहण्याचा कोणताही हक्क नाही, या घरात मी तुला मानाने आणलं होतं परंतु तू त्याचा मान ठेवला नाही। आत्तापर्यंत तू काय काय पाप केलं, अगं आईंना तू मनोरुग्णामध्ये पाठवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु अगं तू विचार करायला हवा होता, कारण जी काही आपण दुसऱ्यासाठी खड्डा खांदतो तर त्यात मात्र आपल्या स्वतःला पडावं लागतं। एकदा विचार करायला हवा होता। अगं ऐश्वर्या, तू पापी आहेस, तू माफ करण्याच्या सुद्धा लायकीची नाही आणि जरही तुला अनेक वेळा संधी दिली असली आणि तुला असं वाटत असेल की आता यावेळेस सुद्धा मला संधी देतील कारण तू या घरची सून आहे असं तुला वाटत आहे, परंतु आता मित्रांनो आता मात्र जानकी ही पेटून उठलेली असते। काही झालं तरी आता हिला या घरामध्ये परत राहून सुद्धा द्यायचं नाही आणि हिला कायमची या घरातून तिची हकालपट्टी करायची। तेव्हा आता जानकीने तिला हाताला धरलेलं असतं, तिला सुद्धा एक सनसन असं कानामागे देऊन शेवटी तिला आता ह्या सयाजीच्या घरी पाठवण्याची पूर्ण तयारी केलेली असते। परंतु आपली संस्कारी जानकी मात्र तिची ओटीही खणून नारळाने भरते आणि पुन्हा या घरामध्ये येऊ नको असं मात्र ती आता म्हणत असते। जर आमच्या घरामध्ये परत आली तर या घरामध्ये तुला कोणताही हक्क राहणार नाही, या घराचे दरवाजे आता तुझ्यासाठी बंद असेल आणि हे बघ, तू जरी तुझ्या डॅडाच्या घरी गेली आणि तेथून जरी तू माझ्या घरी येण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या येथील कोणत्याही माणसाला तू त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, त्यामुळे तू कायमची आता या घरातून जाऊ शकते। त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला घराच्या बाहेर तर काढलेलंच असतं, परंतु आता जेव्हा ऐश्वर्या मात्र इकडे सयाजीच्या घरी येते तेव्हा सयाजीला आता ह्या जानकी आणि ऋषिकेशचा खूप राग येतो। जी म्हणत असतो की हे बघ बेटा, तू त्या परत घरात जायचं नाही, कारण त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झालेले आहेत आणि हे बघ मात्र असं आहे की आता मात्र आपल्याला त्या सारंगपासून लवकरात लवकर डिव्होर्स घ्यायचा आहे। काही झालं तरी त्या सारंगला आता वठणीवर आणायचंच, कारण सारंगने आता त्यांची बाजू घेतली आणि ऐश्वर्या तुझं खरं रूप, तुझं कारस्थान सर्वांसमोर आलं। तेव्हा आता ऐश्वर्याला घरी आणलेले पाहून कावेरीला खूप मोठा धक्का बसतो। कावेरी म्हणते की मी तुला सांगितलं होतं, समजावलं होतं, परंतु शेवटी तू तुझ्या बापाचं ऐकलं आणि त्यांच्या पायावर तू पाय दिलास। आता मात्र तू तुझं आयुष्याचं वाटोळं करून घेतलेलं आहे। आम्ही तुला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा आता तू आमचं ऐकलं नाही। तेव्हा आता सयाजी म्हणत असतो की हे बघ, त्या जानकी आणि ऋषिकेशला मी अजूनसुद्धा सोडणार नाही, त्यांनी माझ्या मुलीसोबत जे काही केलेलं आहे तर त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल, म्हणून आता सयाजी पेटून उठलेला असतो। परंतु आता सयाजीचे हात टेकलेले असतात, कारण जर आता आणखीन आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपल्याला जेलमध्ये जावे लागेल, कारण आता संपत जर आपलं पोलिसांच्या ताब्यात लागला आणि संपतने जर आता पोलिसांना सांगितले, आपलं नाव घेतलं तर मात्र आपल्याला जेलमध्ये जावंच लागेल। तेव्हा आता सयाजी पूर्णपणे हादरून गेलेला असतो। तर ऐश्वर्या म्हणत असते की हे बघा डॅडा, आपण घाबरून जायचं नाही आणि तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्याला पूर्णपणे आता त्याचे डोळे भरून येत असतात, जे काही झाले ते खूप वाईट झाले म्हणून ती आता खूप रडत असते, परंतु सयाजी तिला समजावतो। तेव्हा मात्र आता ह्या सारंगने
सारंगने एक घोडचूक करून ठेवलेली असते। कारण मित्रांनो, आता सारंगची घोडचूक अशी असते, एकदा ऐश्वर्या दारू प्यालेली असते आणि ती दारू प्यायल्यानंतर सारंग तिच्या जवळ आलेला असतो आणि सारंग मात्र आता जवळ आल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही संबंध घडायचे असतात शेवटी ते संबंध घडलेले असतात आणि आता मात्र ऐश्वर्याला चक्कर येते। ऐश्वर्या चक्कर येऊन पडते। तेव्हा आता डॉक्टर ऐश्वर्याला तपासण्यासाठी येतात, परंतु आता जे काही झाले ते ऐकून मात्र ऐश्वर्याच्या आणखीनच पायाखालची जमीन हादरते। कारण आता ऐश्वर्याला हे प्रेग्नेंट आहे आणि ऐश्वर्याला प्रेग्नेंट असल्याचे जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा मात्र ऐश्वर्याला धक्का बसतो। ऐश्वर्या म्हणते की हे शक्य कसं आहे, मी तर आणि सारंगला माझ्या जवळसुद्धा फिरकून दिलं नाही, मग हे शक्य झालेच कसे। तेव्हा मात्र आता हे सर्व फक्त सारंगला माहिती असतं। सारंग आता ऐश्वर्याशी संबंध त्याने तोडलेले असतात। ऐश्वर्याने आपल्या नानांना आणि आपल्या रणदेवी कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आता मात्र माझ्या आयुष्याचा पूर्णपणे ऐश्वर्याने खेळ केलेला आहे आणि आता ती माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय। म्हणून आता सारंग आता ऐश्वर्याला सुद्धा एक कानामागे देऊन तिला बाहेर काढतो आणि आता जानकी वहिनीला म्हणत असतो की जानकी वहिनी मला माफ कर आणि हे बघ मी माफी म्हणजे मागण्याच्या सुद्धा लायकीचा नाही। परंतु इकडे मात्र आता ऐश्वर्याला सारखं ते आठवत असतं की कारण त्या सारंगने आपल्याला सर्वांच्या समोर कानामागे मारली, त्या डिफेक्टिव्ह पीचची ही हिंमत झाली आणि त्याने मात्र आता जे काही हे चूक करून ठेवलेली आहे, आता मात्र ह्या चुकीचाच फायदा घेऊन आता त्या रणदिव्यांच्या घरामध्ये मी प्रवेश करणार आहे। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला एकतर धक्का बसलेला असतो आणि सयाजीला सुद्धा, कारण ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे असं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा मात्र आता खूप मोठा एक तिला धक्का बसतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की नाही डॅडा, मी आता जगू शकत नाही, कारण त्या रणदिव्यांनी माझं पूर्ण आयुष्य बर्बाद केलेलं आहे। यापुढे मात्र आता त्या घरात जाण्याची सुद्धा माझी इच्छा नाही, परंतु त्यांना मी धडा शिकवणार, काही झालं तरी मी त्या लोकांना धडा शिकवणार आहे। तेव्हा मात्र आता इकडे सारंग खूप रडत असतो। सारंगची ती अवस्था बघून जानकी आणि ऋषिकेश त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात। तेव्हा आता रणदिव्यांच्या घरामध्ये आता एक असा आनंद निर्माण होतो आणि जानकी ऋषिकेश सर्वजण इतके छान तयार होतात आणि गुढीपाडव्याचा सण असल्यामुळे सर्वजण छान प्रकारे गुढीपाडवा आता साजरा करतात। त्यानंतर मात्र आता जानकीला खूप आनंद झालेला असतो। जानकी आता म्हणते की हे बघा, या घरात आपली जी काही ती घाण आली होती ती घाण तर आपण साफ केली आणि आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची। अवंतिका सुद्धा खूप छान असते। सर्वजण छान तयार होऊन आता मात्र एकत्र आलेले असतात। नानांना सुद्धा खूप आनंद होतो, परंतु बिचारा सारंग मात्र त्याच्या आयुष्याचा ह्या ऐश्वर्याने खेळ केला म्हणून तो खूप असा नाराज असतो। तेव्हा आता सारंग जानकी वहिनीची माफी मागतो। जानकी वहिनी आता सारंगला समजावते की हे बघा सारंग, त्या मुलीने कधीही तुमच्यावर प्रेम केलं नव्हतं आणि ती कधीही तुम्हाला स्वीकारणार नाही। तुमच्याबरोबर ती जे काही वागत होते ते केवळ तुमचा ती वापर करून घेत होती। एकदा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि स्वतःला या त्रासातून बाहेर काढा। काही झालं तरी ऐश्वर्या एक घाणेरडी वस्तू म्हणजे सारखी वागत होती आणि त्या मुलीला आता या घरामध्ये कोणतीही जागा नाही। त्यांनी त्या मुलीने आपल्या बापासोबत खेळून काय असे प्लॅन केलेत आणि आपल्या नानांना किती त्रास दिला, आईंना सुद्धा रुग्णालयात पाठवण्याची तिने पूर्ण तयारी केली होती। त्यामुळे प्लीज आता तुम्ही त्या मुलीच्यासाठी आपला आयुष्याचा खेळ करून घेऊ नका। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो वहिनी, कारण ऐश्वर्याने कधीही मला जवळसुद्धा येऊन दिले नाही आणि कायम त्या मला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि जेव्हा आम्ही एकत्र रूममध्ये राहत होतो तेव्हासुद्धा मात्र ऐश्वर्याने कधीही मला तेथे बेडवर झोपून दिलेलं नाही। मी कायम सोफ्यावर झोपत आलो, परंतु आता मात्र एक दिवस एक चूक झाली होती। तेव्हा मात्र जी काही चूक झाली होती त्याबद्दल आता लगेच ऐश्वर्या सारंगला विचारणार असते की सारंग भाऊजी असं काय झालं होतं। तेव्हा आता सारंगला सांगायला खूप असं वाईट वाटत असतं, परंतु सारंग म्हणतो की वहिनी, अहो एकदा ऐश्वर्या खूप दारू प्यायल्या होत्या, कारण ऋषिकेश दादाला जेल होईल असं आता त्यांना वाटत असतं, म्हणून आता
त्यांनी दारू पेली होती आणि त्या दारूच्या नशेमध्ये आम्ही दोघे एकत्र आलो होतो। फक्त तोच दिवस होता की त्या दिवशी आम्ही एकत्र आयुष्यात आलो होतो, नाहीतर जेव्हापासून त्या लग्न होऊन माझ्याबरोबर या घरात आल्या तेव्हापासून त्यांनी मला अंगाला हातसुद्धा लावून दिला नव्हता। तेव्हा आज मी तुम्हाला हे सत्य सांगतोय आणि मी जी काही चूक केली ती चूक मला आता पूर्णपणे ही दुरुस्त करायची आहे, कारण ऐश्वर्याला या घरामध्ये मी कधीही येऊन देणार नाही, कारण माझ्या नानांना जो काही त्रास दिलेला आहे तो कधीही मी नाही विसरणार। त्यानंतर आता ऋषिकेश जानकी आता खूप खुश असतात आणि आता घरामध्ये एक आनंदी आनंद झालेला असतो। परंतु इकडे ऐश्वर्या आणि सयाजी मात्र आता ह्या रणदिवे फॅमिलीला परत बरखास्त कसं करायचं आणि त्याचा ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढल्याचा बदला कसा घ्यायचा हेच त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन असतात। परंतु आता मात्र ऐश्वर्याचं जे काही पाप आहे शेवटी आता पोलिसांच्या सुद्धा पुरावे हाती लागलेले असतात आणि शेवट आता ऐश्वर्या किती काही झालं तरी कटकारस्थानी तिच्या रक्तातच लिहिलेलं असतं। कटकारस्थान केल्याशिवाय ती काही गप्प बसणार नसते, कारण आता तिला सर्वांनी इतकं मारलं असतं परंतु तरीसुद्धा ती काही ना काही कटकारस्थान करतच असते आणि शेवटी आता ह्याच प्रेग्नेन्सीचा फायदा घेऊन ती मात्र रणदिव्यांना अगदी त्रास द्यायला सुरुवात करणार असते। परंतु आता जानकी खंबीरपणे ऐश्वर्याला या घरात येण्यासाठी अडवणार असते आणि आता मात्र जानकी आणि ऋषिकेश इतके खुश असतात आणि आता प्रेमाने सर्वजण एकत्र येतात। आपल्या नानांना जानकीचं खूप असं कौतुक वाटतं, सर्वजण जानकीचे कौतुक करत असतात। रणदिव्यांच्या घरामध्ये आता इतका आनंदी आनंद झालेला असतो आणि आता सौमित्रा आणि अवंतिकासुद्धा इतके खुश असतात। तेव्हा आता ऐश्वर्याचं जे काही आता इकडे झालेलं जे काही पर्दाफाश आहे तर त्यामुळे तिला आणखीन एक आता ह्या सारंगपासून जे काही ती प्रेग्नेंट आहे तर ते मात्र आता तिला एक टेन्शन झालेलं असतं, कारण आता ह्या डिफेक्टिव्ह पीसने आपलं आयुष्य बर्बाद केलं। आता आपण त्याला सोडायचं नाही, काही झाले तरी त्याचा बदला मात्र आपण घ्यायचा आहे असं मात्र आता ऐश्वर्याने पण घेतलेला असतो। परंतु इकडे सारंगच्या मनामध्ये आता ऐश्वर्या पूर्णपणे उतरलेली असते। ऐश्वर्या आपल्याशी का असं वागलं असेल, का त्यांनी आपल्या कुटुंबाशी इतकं खेळले असतील, त्यांनी आपल्याला बदला घेतला परंतु आपण तर आपल्या माणसाशी खूप वाईट वागलो। केवळ त्यांचं ऐकून आपण आत्तापर्यंत जे काही केलं ते खूप चुकीचं केलं, म्हणून आता सारंगला आता ऐश्वर्याचं नावसुद्धा समोर घ्यायला तो तयार नसतो। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश सारंगला खूप काही समजवतात, भाऊजी हे बघा नवीन आयुष्याला सुरुवात करा आणि त्या ऐश्वर्याचं नावसुद्धा परत आपल्या घरामध्ये घेऊ नका। आणि तेवढ्यात मात्र आता सयाजी परत येतो। सयाजी म्हणतो की हे बघा माझ्या मुलीला तुम्हाला घरात घ्यावंच लागेल आणि जर तुम्ही तिला घरात घेतला नाही तर मात्र आता ज्या सारंगपासून तिला दिवस गेलेले आहे तर त्याचं काय। तेव्हा आता सर्वांना आणखीन धक्का बसतो, सर्वजण विचार करतात की ऐश्वर्या आणि सारंग एकत्र आलेत। तेव्हा आता जानकी म्हणते की हो मला सारंग भाऊजींनी सर्व काही सांगितले आहे, परंतु तरीसुद्धा आपण त्या ऐश्वर्याला घरात घ्यायचं नाही, कारण तो हक्क तिने केव्हाच गमावला। तेव्हा आता जर ती परत घरात आली तर कारस्थान केल्याशिवाय ती काही राहणार नाही, त्यामुळे आता काही झालं तरी ऐश्वर्याला या घरामध्ये थारा नाही असं जानकीने आता ठरवलेलं असतं। त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश अगदी आनंदाने आपल्या रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश इतक्या दिवसातून त्यांना आता निवांत मिळतो, कारण आत्तापर्यंत ऐश्वर्या आल्यापासून या घरामध्ये फक्त कटकारस्थान सुरू असतात आणि आता मात्र आनंदाला काही अगदी सीमा नसते। दोघंही आता इतके खुश असतात आणि प्रेमाने दोघं एकत्र येतात। तेव्हा आता मित्रांनो लवकरच जानकी आणि ऋषिकेश रणदिव्यांच्या फॅमिलीला एक छान असं गोंडस बाळ देणार असतात, कारण ओवीशी हसणारं आणि खेळणारं आता एक नवीन असं गोंडस बाळ येत आहे। तेव्हा आता जानकीने दिलेली गुड न्यूज आता ऐकून मात्र सर्वजण आणखीनही आनंद होतो। तेव्हा आता रणदिव्यांच्या घरामध्ये लागलेली कलंक ऐश्वर्या तर दूर गेलेली असते, परंतु मित्रांनो पुढे ती कसा डाव खेळते हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। तेव्हा आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।